नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली पहिली टिप आहे संत्री किंवा मोसंबीसाठी। बऱ्याच वेळा आपण पाहतो प्रवासामध्ये जाताना म्हणा किंवा मुलांच्या डब्यामध्ये अशा प्रकारचे फळं द्यायची म्हणलं की कट करून दिली की ती खराब होतात किंवा पाणी सुटल्यासारखं होतं आणि प्रवासात चाकू घेऊन जायलाही अवघड वाटतं किंवा मुलांना देखील चाकू देणं योग्य नाही। तर त्यासाठी एक छोटासा उपाय करा जेणेकरून तुम्ही मुलांना फळंही देऊ शकतात, फळंही खराब होणार नाहीत आणि चाकू द्यायची गरज पडणार नाही। तर इथे आपण जो वरचा भाग आहे त्याला असं चाकूने अगदी हळूवार कट केलेला आहे आणि पाहू शकता आतमधला भाग अजिबात कट करायचा नाही, फक्त वरचा भाग असा त्याची साल कट करायची आणि एक चमचा घालून त्याला असं आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत। अगदी सहज हा भाग असा बाजूला होतो आणि पाहू शकता खूप छान दिसायलाही दिसतं। त्यासोबतच प्रवासामध्ये लहान मुलांना तुम्हाला अशा प्रकारे फ्रूट्सही देता येतील। त्यानंतर मुलं जी आहे ते असं डब्यामध्ये त्यांना रबर लावून द्यायचं जेणेकरून हे रबर काढून ते संत्री आतमधली खातील किंवा प्रवासात देखील अशा काही फळं तुम्ही घेऊन गेलात तर तुम्हाला नक्कीच काही वेगळं घ्यायची गरज पडणार नाही किंवा फळं देखील तुम्ही खाऊ शकता। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, यासाठी मी एका भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। अर्धा कप पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं आपल्याला दही टाकायचं आहे किंवा इथे ताक देखील तुम्ही टाकू शकता। आता आपल्या देवघरातील ज्या देवाच्या मूर्ती असतात, बऱ्याच जणांना केमिकलनं देवाच्या मूर्ती घासणं आवडत नाही आणि ती योग्यही नाही, मनालाही भावत नाही। पण यासाठी आजकाल आता काय वापरावं असा आपल्याला प्रश्न पडतो जेणेकरून आपल्या देवाच्या मूर्ती छान नव्यासारख्या चमकतील। त्यासाठीही आपण सोल्युशन बनवलेलं आहे। तर एका जसं मी भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून दही किंवा ताक टाकलेलं आहे। अगदी नैसर्गिक वस्तूच आपण वापरणार आहोत। कोणत्याही केमिकलचा वापर न करता तुम्ही देवाच्या मूर्ती नव्यासारख्या कमी मेहनतीत आणि कमी वेळेत चमकवू शकता। इथे मी एक लिंबू घेतलेला आहे, थोडंफार अर्ध वाळलेलं लिंबू माझ्याकडे होतं। इथे आपण लिंबाचा रस असा काढायचा नाही, तसंच लिंबू आपण वापरणार आहोत। फक्त खालच्या सोल्युशन मध्ये लिंबू थोडंसं डीप करून घ्यायचं आणि देवाच्या मूर्तीवर अशा प्रकारे घासायचं जेणेकरून आपल्याला वेगळा असा ब्रश देखील घ्यायची गरज पडणार नाही। भरपूर लोकांच्या यामुळे समस्या सुटतील, कारण की मनाला भावत नाही काही ब्रश वापरणे म्हणा किंवा काही केमिकल लावून मूर्त्या साफ करणे। तर त्यासाठी तुम्हाला असं काहीही करायची गरज नाही। अगदी घरातील या नैसर्गिक काही 2-3 वस्तू घ्या आणि तुम्ही पाहताल तुमच्या देवाच्या ज्या मूर्ती आहेत त्या खूप छान शाईन करायला लागतात, चमकतात। त्यासोबतच यामध्ये जास्त वेळही जात नाही। तर इथे पहा आपल्याला ना या ज्या मूर्ती आहेत त्या लिंबाने थोड्याशा घासून 5 ते 10 मिनिटांसाठी या पाण्यामध्ये अशाच बुडवून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर फक्त याला असं बाहेर काढून एका स्वच्छ तुम्ही पाण्याने धुवून घ्या। तुम्ही पाहताल आपल्या ज्या मूर्ती आहेत तुम्हाला अगदी फरक जाणवेल, अगोदर कशा होत्या आणि आता कशा खूप छान चमकायला लागतात आणि विशेष म्हणजे आपण कोणतंही यामध्ये केमिकल वापरलेलं नाही आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। अगोदर या देवाच्या मूर्ती कशा होत्या आणि आता कशा तुम्ही पाहू शकता, कोणतेही केमिकल न वापरता। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। पाहू शकता अगदी खूप छान हे चमकायला लागलेले आहेत। तुम्हाला जर याला लिंबाने जरी घासायचं नसेल ना तर या पाण्यामध्ये ताक आणि जसं पाणी टाकलं त्या पाण्यामध्ये अर्धा तास या पूर्ण मूर्त्या बुडवून ठेवल्या की खूप छान अशा नव्यासारख्या चमकायला लागतात। घासायची देखील गरज पडत नाही, पण लिंबाने कसं अर्धा तास एवढा वाया घालायची गरज नाही। थोडंसं लिंबू घेऊन यावरती चोळलं की खूप छान हे चमकतात। पितांबरी किंवा इतर कोणतंच केमिकल तुम्हाला लागणार नाही। आता आपण अर्ध लिंबू तर देवाच्या मूर्ती साफ करण्यासाठी वापरलं, पण अर्ध लिंबू आपल्याकडे अजूनही शिल्लक आहे। तर याला तुम्ही असंच उघडं ठेवलं तर नक्कीच हे वाळून खराब होईल। अगोदरच थोडंफार वाळलेलं होतं, तर मी याचा खूप छान तुम्हाला रियूज कसा करायचा ते सांगणार आहे। तर इथे पहा तुमच्याकडे जे लिंबू असतात ते तुम्ही असं नाही की वाळलेलंच घ्यावं, फ्रेश लिंबू देखील घेऊ शकता अर्ध कट करून आणि याला आपण अशा प्रकारे यावरती लवंग अडकवणार आहोत। म्हणजे यावरती लवंग अशा रोवून आपल्याला ठेवायच्या आहेत आणि इथे आपण 4 ते 5 लवंग अशा प्रकारे रोवून ठेवल्यानंतर याला आपण घरामध्ये कुठेही ठेवलं तरी चालेल। जसं आता लिंबू आहे तर त्याच्या 2 फोडी जरी वापरल्या तुम्ही चालतील। मी सध्या एकच वापरणार आहे याला किचनमध्ये, कारण की आता थंडीचे दिवस आहेत तर किचनमध्ये बऱ्याच वेळा छोटे छोटे चिलट होतात किंवा एक कुबट वास यायला लागतो, घरामध्ये ऊन येत नाही म्हणून। तर त्यावेळेस कुबट वास घालवण्यासाठी किंवा घरातील मच्छर चिलट घालवण्यासाठी आपण या लिंबाचा उपयोग करू शकतो। अशा प्रकारे ठेवून द्या। अगदी 8 ते 10 दिवस याचा वास जो आहे तो आपल्या घरामध्ये येत राहतो। मंद मंद वास असतो, आपल्याला काही त्रास होणार नाही, पण आपल्या घरातील जे अनावश्यक कीटक असतात ते घालवण्यासाठी आपल्याला खूप जास्त हे कामी येतं। ट्राय करा आणि आवडलं असेल तर मित्रांना शेअर करा। त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। अशीच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। तर याला मी किचनमध्ये फक्त असं ठेवलेलं आहे, काहीही यामध्ये आपल्याला करायची गरज पडत नाही।
यानंतरची आपली टीप आहे पायपुसणीसाठी। बऱ्याच वेळा अशा हलक्या ज्या पायपुसण्या असतात म्हणजे कापडी थोड्याफार पायपुसण्या, अगदी यावरती पाय ठेवला की ती इकडे तिकडे पायपुसणी होते, पडायची देखील भीती असते। खास करून बाथरूम समोर असणाऱ्या पायपुसण्या ओल्या झाल्यानंतर ओले पाय पडायची भीती असते। लहान मुलं असतील तर नक्कीच पाय सटकतो तर आणि त्यासोबतच काय होतं, सारखं सारखं आपल्याला पायपुसणी वाकडी झाली की ठीक करावं लागतं। यामध्ये एकतर घरही ऑर्गनाइज राहत नाही, आपला वेळही जातो। तर असं सर्व करत बसण्यापेक्षा आपला जो डबल टेप आहे तो तुम्ही घ्या, थोडासा असा कट करून इथे तुम्ही 3 डबल टेपच्या अशा पट्ट्या कट करू शकता। 3 जागी लावण्यासाठी म्हणजे मध्ये जरी तुम्ही एक पट्टी लावली तरी चालेल आणि फक्त आपल्याला ही पायपुसणी अशी लावायची आहे फरशीवरती आणि थोडंसं याला दाबून घ्या। आता तुम्ही पाहताल पायपुसणीवरती किती जरी आपण पाय फिरवले तरी आपली पायपुसणी जागेवरून हलणार नाही, एक तर पडायची भीती राहणार नाही, सोबतच घरही ऑर्गनाइज राहील, वाकडं तिकडं हे अजिबात होणार नाही। नक्की ट्राय करा। घरामध्ये जर लहान मुलं असतील तर हे करणं खूप गरजेचं आहे। आजच करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। यानंतरची आपली टीप आहे तव्यासाठी। आता हा डोसाचा तवा काय होतो, नॉनस्टिक असल्यामुळे याला आपण तारेच्या घासणीने घासू शकत नाही, त्यामुळे यावरती असा थर जमा होतो आणि हा थर आपल्या शरीरासाठी खूप जास्त घातक ठरू शकतो। कारण की वर जरी हा तवा साफ दिसला तरीही या तव्यावरती या थरमध्ये एक प्रकारचा चिकटपणा साचलेला असतो। तो तवा गरम झाल्यानंतरच असा बाहेर येतो। आता तवा गरम झाला आणि यावरती आपण एखादी वस्तू टाकली, जसं की डोसा म्हणा, चपाती म्हणा, तर ती पूर्णपणे चिवटपणा आपल्या डोस्याला, तव्याला असलेला चिटकतो आणि पोळीवरती किंवा दोशावरती चिकटपणा आला की तो आपल्या पोटात जातो, जो की खूप जास्त आपल्यासाठी घातक ठरू शकतो। त्यामुळे आजच हा उपाय करा। तर इथे आपण तवा गरम करून गॅसवरतीच ही प्रोसेस करायची आहे। तर गॅसवरती तवा गरम छान करून घेतला की यावरती थोडीशी कपड्याची साबण आपल्याला खिसून टाकायची आहे। इथे तुम्ही भांड्याची साबण देखील वापरू शकता। तर त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे थोडंसं बेसन पीठ किंवा इथे गव्हाचं पीठ जरी टाकलं तरी चालेल। अगदी 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ, गव्हाचं पीठ टाकून आपल्याला हा तवा गॅसवरती ठेवायचा आहे आणि याला आपण खूप जास्त असं गरम करून घेणार आहोत। आता थोड्याच वेळात हे जे पीठ आहे ते करपायला लागतं। इथे तवा जास्त गरम झाला की त्यामध्ये असलेला पूर्ण चिकट तेलकटपणा बाहेर निघतो आणि पिठामध्ये तो मिक्स होतो। पीठ पूर्णपणे ते शोषून घेतं। त्यासोबतच यावरती जो थर जमा झालेला आहे तो देखील आपल्याला काढायला मदत होते। अधूनमधून असा थर जमा झालेल्या तव्याची आपण स्वच्छता केलीच पाहिजे, खूप गरजेचं आहे। त्यानंतर यावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपण तवा पूर्णपणे असा हलवून गरम करून घेणार आहोत। ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे। यामुळे तुमच्या तव्यावरील जो थर जमा झालेला आहे तो निघून जातो, चिकटपणाही निघतो। कारण की तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल आपण तळणीचे पदार्थ जे काढतो ते तेल उरलेलं वापरत नाही, कारण की तळलेलं तेल खूप जास्त घातक असतं असं आपण मानतो। पण मग ही गोष्ट तुम्ही का नाही लक्षात घेत? एक वेळ तेल गरम झालेलं आपण खायला नको म्हणतो आणि या तव्यावर तर दररोज किती जास्त प्रमाणात चिवट थर गरम होतो आणि तो आपल्या पोटात जातो। खूप जास्त घातक आहे। आजच हा उपाय करा आणि पाहू शकता यावरती काळेपणा जो साचला होता, थर होता, तो देखील निघत आहे आणि आता तवा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला की अगदी नव्यासारखा होतो। आजच हा उपाय करा आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।